या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत. जवळच महत्वाची मॅच. एका बाजूला खालापूर तालुका, एका बाजूला उरण तालुका. गावदेवी गावठाण विरुद्ध जर पाहिलं तर मॅच देवांश इलेव्हन खालापूर अशी मॅच पाहायला मिळणार आहे. करण मडवी, अमित नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी गावठाणसाठी, तर खालापूर संघासाठी महेश म्हात्रे वयाळ गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच 5 ओव्हरचीच मॅच असेल याची नोंद घ्यायची आहे. मॅचला होते सुरुवात. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं उरण तालुक्यातील महत्वाच्या दिगोडे या गावामध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर या दोन बंधूंचं मात्र हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. एसएन ट्रॉफी दिगोडे महत्वाचा सामना आता सुरू होताना पाहायला मिळेल. पावसाची रिमझिम तर चालूच आहे. पाऊस कधी मोठा कधी कमी होतोय, परंतु पाऊस सकाळपासून आहे हे मात्र नक्की. आणि पाऊस असल्यानंतर पावसाळी क्रिकेटची मजा काही वेगळीच असते. पहिला बॉल वेगात टाकलाय, थोडीशी उसळी होती, थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉलने सुरुवात करतायत महेश म्हात्रे. गावाच्या बाहेर असणारं हे क्रीडांगण लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे. मैदानावरचं गवत लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण खेळपट्टी सिमेंट आहे तेही लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे. आणि 1 लाखाचा पुरस्कार हेही लक्ष वेधूनच घेणार आहे. हा बॉल पिचिंग जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर केली आहे. व्हाईट बॉल तिकडे घोषित केला जाईल. धावसंख्येला सुरुवात होताना पाहायला मिळते. पाऊस कोसळतोय परंतु मजाही येते या मॅचच्या माध्यमातून. आजचा दिवस क्रिकेटसाठीचा आहे आणि दिगोडे गावचा आहे, ज्या गावाने देखील रायगडाच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्चस्व गाजवलं आणि ज्या गावाने मात्र विश्वजित ठाकूर सारखा भारतीय टेनिस क्रिकेटमधील आघाडीचा खेळाडू दिला. ओ यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणि अजून एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता, महाराष्ट्रातील सगळ्यात वेगवान गोलंदाज कोण, तर त्या स्पर्धेतून पहिला नंबर आणि 50,000 रुपयाचा पुरस्कार मिळवणारा खेळाडू सुद्धा विश्वजितच होते. आणि एक ना अनेक उपलब्धता ज्यांच्या माध्यमातून आहेत असे खेळाडू आहेत. तर अभिजितच्या नावावर देखील 6 चेंडू 6 षटकार आहेत. दोघेही कमी नाही आहेत. हा बॉल सुद्धा यष्टीरक्षकांच्या दिशेने थोडासा खाली राहतोय. फुटवरचा अभाव पाहायला मिळतोय. फक्त बॅट फिरवतायत परंतु बॉल काही येत नाहीये. आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने म्हणजे 3 चेंडू निर्धाव टाकलेत महेश म्हात्रे यांनी. म्हणूनच उल्लेख केला, हा खेळाडू कमी वेळा खेळायला येतो परंतु प्रभावित करणारी कामगिरी करतो महेश म्हात्रे वयाळ. यस, गावदेवी गावठाणमध्ये एकत्रित खेळतात देखील अतुलजी मडवी यांच्या टीममध्ये. जबरदस्त वेगाबरोबर उसळी सुद्धा होती आणि त्याचा फटका इकडे बसेल, जे या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळालं. अवंतरच्या धावा आणि इकडे 2 धावा आलेले आहेत. टेम्पलाचे मसूद गजगे देखील आज इकडे आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूयात अगदी वेगात यष्टीरक्षक सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 धावा, चौकार. करण मडवी यांची सुरुवात. पुढे जात असताना पाहायला मिळते 7 धावा. धावसंख्या आज मजा येणार आहे हे पावसाळी क्रिकेट पाहण्यासाठी. इकडे यावेळेला उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. बॅट थोडीशी फिरली आहे, बॉल हवेत आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रयत्न जरूर झाले परंतु हातातून बॉल निसटलाय आणि तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण देखील केल्या जात आहेत. पावसाळ्यात कॅच पकडणं देखील तेवढं काही सोपं नसतं. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल 9 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर सुरू आहे.
धन्यवाद सुनीलभाई. माणगाव टीम देखील बराचसा लांबवरचा प्रवास करून आले, परंतु आता हळूहळू स्पर्धा होत आहेत आणि माणगावचंही रबर बॉल क्रिकेट खुलेल. महेंद्र अंधेरीची खेळी लक्षात राहण्यासारखी होती. धावफलक जर पाहिला तर पहिली ओव्हर संपली आहे आणि मागील मॅचमध्ये सुद्धा पहिली ओव्हर 9 धावांची टाकली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा 9 धावांचं षटक येताना पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल या ठिकाणी या महेश यांचं. 9 धावा धावफलकावर. डीजे महारथी इकडे असणार आहेत. विश्वजित ठाकूर इन ऍक्शन. विनोद स्पोर्ट्स गावठाणमध्ये समर्थ कडूच्या जोडीला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर भिवंडीचे तारे सितारे या ठिकाणी पाहायला मिळतील. भिवंडी 11 केवल केणी अँड कंपनी. तर युवी स्पोर्ट्स अलिबाग हा संघ आपल्याला अलिबागच्या ख्यातनाम खेळाडूंचा पाहायला मिळेल. तर नवी मुंबईचे सितारे असतील वायू 11 स्वप्नील नाईक आणि कंपनीमध्ये. त्यामुळे यानंतर देखील चांगल्या मॅचेस असणार आहेत. चुकू नका आजचा दिवस. हा बॉल अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला. यष्टीरक्षकांच्या दिशेने शॉर्ट ऑफ ब्लेनच्या थोडासा मागे घेतला. तिकडनं अगदी बॉडीच्या दिशेने पात्र पाठवलाय, परंतु डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. अजय मराजगे मागील मॅच मध्ये देखील काही चांगले चेंडू त्यांनी सादर केले होते. धावसंख्या 9 वर थांबली आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे. मागील मॅच मध्ये एका संघाने जर पाहिलं तर धावांचा पाठलाग केला होता आणि एका संघाने धावांचा पाठलाग करू दिला नव्हता. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्वाची आहे. जो जिंकेल आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच साठी क्वालिफाय होणार आहे. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. यष्टीरक्षक अर्षद पेंडारी तिकडे आहेत आणि अमित नाईक यांची एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी येते. खेळाडू बाद. खूप चांगलं काम करते. आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वॉचिंग सुद्धा पाहायला मिळते. कामही चांगलं पाहायला मिळत आहे आणि सगळ्यांना विनंती असेल 3,28,000 पर्यंत सबस्क्रायबर गेलेले आहेत आणि आपण अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल आवर्जून सबस्क्राईब करा. हक्काचा चॅनल आहे रायगडकरांचा आणि या येणाऱ्या कालावधीतील स्पर्धांचे नोटिफिकेशन देखील मिळवा. टाकीगावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु समोर जर पाहिलं तर अजय यांनी घेतलेली विकेट त्यांचा आत्मविश्वास वाढवताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट केलेत अजय यांनी. हा बॉल समोर केलाय. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर सिक्सर. माफी नाहीये. ओव्हर पिच केला, थोडासा पुढे केला. मागील मॅच मध्ये देखील चैतन्यने पहिल्याच बॉलवर 6 मारला होता आणि आताही मात्र तुटून पडलेत. टाकीगावचं नाव देखील मात्र करताना पाहायला मिळतात आणि पहा केवळ 3 मॅच झाल्या. ही या ठिकाणी तिसरी मॅच सुरू झाली आहे नुकतीच आणि 60,000 प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली सुद्धा 24 लाईव्ह इव्हेंट्सला. त्यामुळे सगळ्यांचं कौतुक आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आवर्जून सबस्क्राईब करा. चांगला फटका येताना पाहायला मिळाला. गवतात वेग मंदावलाय. 1 धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावीसाठीचा कॉल दिला जाईल का? एका धावीवर थांबवलं गेलंय. काही चेंडू चांगले आले. त्यानंतर जर पाहिलं तर चैतन्य आले. धावा यायला सुरुवात झाली आहे. 5 ओव्हरची मॅच पाहायला मिळणार आहे. एवढ्या लांबून टीम आल्या तर त्यांनाही चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं पाहिजे हा उद्देश या ठिकाणी पाहायला मिळतोय विश्वजित आणि अभिजित यांचा. आणि या ठिकाणी एक चांगली स्पर्धा देखील साकार करताना पाहायला मिळत आहेत. योगेश दादा, अलीकडे आता पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धाही खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि खूप ठिकाणी होत आहेत. विविध ठिकाणी होत आहेत. विविध जिल्ह्यात होत आहेत.
उसळी होती. साताऱ्याला स्पर्धा झाली, पुण्यात आता मोठ्या प्रमाणावर होत आहेत. काल नाशिकला स्पर्धा झाली, रत्नागिरीला स्पर्धा आहे आणि सिंधुदुर्गात देखील आता स्पर्धा होत आहेत. कोल्हापूरला देखील स्पर्धा झाली आहे. म्हणजे हे रबर बॉल क्रिकेट सुद्धा आपल्याला 4 महिने स्वस्त बसू देणार नाहीये. नाही तर पूर्वी मोजक्या स्पर्धा व्हायच्या. उद्या सुद्धा अर्नाळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर सकाळी एकच मॅच 9 वाजता जी असते ती एक मॅच 4 ओव्हरची, परंतु प्रतिष्ठेची ती सुद्धा असणार आहे सकाळी. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला एक धाव तिकडे घेतली गेली आहे. अतिशय वेगात फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, परंतु जोपर्यंत थ्रो येणार 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चैतन्य आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर करण मडवी सामन्याचे सूत्र स्वतःच्या हातात घेताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 2 संपलेली आहे आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 1 विकेट माघारी परतली आहे गावदेवी गावठाण. धावसंख्या 19. धाव फलकावर आहेत. 1 विकेट माघारी परतली आहे गावदेवी गावठाण. हाही संघ जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये स्थानिक खेळाडूंना, ग्रामीण खेळाडूंना खूप मोठ्या प्रमाणावर संधी देऊन गेला. बरेच खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीमध्ये या संघामध्ये चांगलंच नाव कमावलं. समोर करण मडवी आहेत. हा बॉल थोडीशी उसळी जास्तच पाहायला मिळाली. पुन्हा एकदा थोडंसं दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 19 धावांवर धावसंख्या स्थिरवली आहे. तिसरी ओव्हर सुरुवात झाली आहे. एसएन ट्रॉफी दिगोडे गाव क्रिकेटच्या रंगात आहे आज, कारण चारी बाजूला जर पाहिलं तर प्रसन्न करणारं वातावरण, निसर्ग सौंदर्य पाहायला मिळत आहे. गावाच्या बाहेर असणारं हे क्रीडांगण लक्ष वेधून घेत आहे. एसएन ट्रॉफी दिगोडेमध्ये चांगला मारलाय, अंदाज घेतला, बॉलला पिक केलं आणि पाठवलं मात्र 6 धावांसाठी. सिक्सर. पाहिला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं मार्गस्थ आहे. करण मडवी यांची बॅट आता बोलायला लागली आहे. चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून आला. समोर महेश म्हात्रे. वेग आणि कदाचित प्रत्युत्तर होतं मागील षटकाराचं. वा महेश वा. अगदी शरीराच्या दिशेने जो काही बाउन्सर केलाय पाहत राहिले आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नही केला. अशा वेगात आणि अशी उसळी पाहायला मिळाली. आणि रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये या घटना घडतात, अशा प्रकारच्या घडामोडी घडतात, ते आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी बॉलरचं तर कधी बॅटरचं असणारं हे क्रिकेट पाहायला मिळत आहे. ओले चिंब करणारे क्रिकेट, रबरच्या बॉलने खेळलं जाणारं क्रिकेट, पावसातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट, डबक्यातलं क्रिकेट, गवतातलं क्रिकेट. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक धाव तिकडे घेतली जाईल. बॉल थोडासा थबकलाय आणि पाण्यामधून उचलला तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली होती. आणि धावसंख्या आता पाहायला मिळते ती म्हणजे 26 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3. दोन्ही टीमचे चाहते म्हणत असतील आमचा संघ जिंकला पाहिजे. एक खालापूर तालुक्यातला आहे म्हटल्यानंतर खालापूर तालुक्याचं मग रसायनीपासून खोपोलीपर्यंत सगळ्यांचं लक्ष या मॅचवर असेल. आणि एक उरण तालुक्याचं आहे म्हटल्यानंतर जर पाहिलं तर अगदी जासईपासून उरणपर्यंत आणि उरणपासून पूर्व विभागा पिरकोणपर्यंत सगळ्यांचं लक्ष इकडे असेल. या वेळेला बॉल थोडासा कट होताना पाहायला मिळालाय. जास्त नाही परंतु किंचितसा कट झाला. चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला. हा जो टप्पा आहे ना तो सोपा नाहीये. या टप्प्यावरची गोलंदाजी फलंदाजाला द्विधा मनस्थितीत पाठवणारी असते. कधी मागे खेळायचं आणि त्या प्रयत्नात बॉल वेगात यष्टीरक्षकांच्या दिशेने निघून गेलाय. एक षटकार आला परंतु 3 बॉल डॉट सुद्धा टाकलेत महेश यांनी. पहिले षटक 9 धावांचं त्यांनी दिलं होतं. चैतन्य समोर जर पाहिलं तर वयाचे महेश म्हात्रे. थोडीशी जास्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एक अतिरिक्तची धाव येताना पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे आता 27 धावा. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना
चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीम विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि भिवंडी टॉस साठी सज्ज राहायचं आपण. पुन्हा एकदा तेच अतिरिक्तच्या धावा, उसळी थोडीशी जास्त, थोडासा बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या आता पुढे जाते ती म्हणजे 28 धावांवर धाव फलक जाताना पाहायला मिळेल. होतात सगळ्यांकडनं. पावसाळी क्रिकेट खेळतायत म्हटल्यानंतर डॉट बॉल कोणत्याही बॅटरकडून जाऊ शकतात आणि अतिरिक्त धावा कोणत्याही बॉलरकडून येऊ शकतात आणि कॅच सुद्धा कोणत्याही फिल्डरकडून सुटू शकतात, कारण पावसाळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडतात. परंतु पावसाळ्यातलं क्रिकेट देखील अलीकडे रायगडामध्ये देखील तेवढंच चांगलं होऊ लागलेलं आहे. मग पूर्वी ओवळेला स्पर्धा व्हायच्या, अलीकडे चिरल्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होताना पाहायला मिळत आहेत. विविध गावागावांमध्ये देखील आता हे लोन पसरताना पाहायला मिळत आहे. रायगड प्रीमियर लीग येऊ घातलेली आहे. तर मान्सून ब्लास्ट देखील आपण परवापासून पाहणार आहात, त्याचाही आनंद आवर्जून घ्या. 12 ओव्हरच्या मॅचेस आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा ऑर्डनरी, काय टॅलेंट पाहायला मिळालंय. थोडेसे मागे गेले आणि पंच केलं समोरच्या दिशेने बॉलला, सहजगत्या मारला गेलेला षटकार पाहायला मिळाला. शेवटच्या एका बॉलसाठी 8 धावा आलेल्या आहेत. दोन ओव्हर मध्ये सीमित असणारी धावसंख्या या ओव्हर मध्ये थोडीशी खुलली आणि 34 धावा धावफलकावर झाल्या. 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पहिल्या डावात 3 ओव्हर नंतर 34 धावा होत्या. दोन ओव्हर अजूनही बाकी आहेत. कमीत कमी 25-26 जरी धावा आल्या, 60 धावांपर्यंत हा स्कोर जाऊ शकतो. शुभम गोडविंदे मागील मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळाले. बॅटिंग बॉलिंग दोन्ही जबरदस्त होतं त्यांचं. हा बॉल टपा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, पुन्हा एकदा ते पाहायला मिळत आहे. काही चेंडू करण मडवी जे खेळतायत ना त्याच्यामध्ये फुटवर्क नाही, कुठेतरी थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या फुटवर्कचा थोडासा अभाव, म्हणजे एकदा का रडार मध्ये आला तर बॉल बाहेर मारतायत, परंतु थोडेसे दूरवरचे बॉल खेळताना थोडीशी अडचण होते इकडे. परंतु ती चूक नुकतेच सुधारतील आणि कमबॅक करतील याची अपेक्षा या ठिकाणी आपण करूयात. पुन्हा एकदा उसळी, पुन्हा एकदा अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव. 35 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. प्रेक्षकांनी पहा, पाऊस असताना देखील मैदान गाठलंय, कारण खरी मजा म्हणजे युट्यूबला 24 लाईव्ह इव्हेंट खूप चांगलं काम करते, परंतु खरी मजा मैदानात येऊन मॅच पाहण्याची आहे आणि म्हणून ही गर्दी आहे. आणि दिगोडेचे सुधीरबुवा पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या सुधीरबुवा पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे एसएन स्पोर्ट दिगोडेमध्ये. पावसाळी क्रिकेट मधील लाख मोलाची स्पर्धा, ज्या स्पर्धेचा पहिला पुरस्कार 1 लाख रुपये आहे. पाटील साहेब स्वागत. चांगला बॉल शुभम यांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव नाही मिळणार आहे. डॉट बॉल. धाव फलक जर पाहिलं तर जागेवर थांबतोय. 36 धावा धाव फलकावर आहे. शुभम गोडविंदे, करण मडवी. 13 बॉल मध्ये 14 धावांवर खेळतायत करण मडवी. बॅटिंग करावी लागेल. चैतन्यचे 2 षटकार आहेत. यावेळेला अस्ट्रोक खेळला खरा स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु तिकडे पंचांचा इशारा येतोय एका धावेचा आणि एका धावेने धावसंख्या मात्र आणि बॅटला लागला आणि एका धावेमध्ये गेला तर स्ट्राईक चेंज करायची, हा नियम आहे. धावसंख्या झाली ती आता 37 धावा धाव फलकावर. हे षटक आतापर्यंत गोलंदाज शुभमच्या यांच्या दृष्टीने जर पाहिलं तर चांगलं राहिले, परंतु आता स्ट्राईक चेंज झाली आणि बॅटिंगसाठी आलेत ते मात्र या ठिकाणी चैतन्य पाटील. खेळाडूंनी देखील गावाची नावं केलेली आहेत, छोटी छोटी गावं, परंतु चर्चेत आली, जसं एकटगर सुद्धा आणि कंठवली सुद्धा. हो, स्ट्राईक घेतली आणि एअर स्ट्राईक देखील करताना पाहायला मिळत आहेत. एक मोठा फटका, सिक्सर.
मालिकावीराच्या स्वरूपात एक नंदी देखील त्यांना मिळालाय आणि विंदने प्रीमियर लीगला मोटरसायकल देखील मिळालेली आहे. असे चैतन्य पाटील स्ट्राईकला आले आणि टीम मध्ये देखील चैतन्य आलंय. धावसंख्या 43 वर आहे. शुभम गोडविंदे आणि समोर जर पाहिलं तर चैतन्य, दोन्ही टॅलेंटेड खेळाडू आहेत. दोघांनी स्वतःचं कसब दाखवायचं आहे. एकाला बॅटिंग दाखवायची, एकाला बॉलिंग दाखवायची, एकाला धावा करायच्यात, एकाला धावा वाचवायच्यात, एकाला टोलवायचं आहे, एकाला रोखायचं आहे. पाहूया कोण सक्सेस होणार या ठिकाणी. एसएन ट्रॉफी दिगोडेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी असणार आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर शुभम, कमी गतीचा बॉल बाहेर जाईल. पंच नो बॉल घोषित करतायत. प्लस प्लस एक धाव देखील त्या ठिकाणी मिळेल. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धाव संख्या झाली ती 45 धावा. यस, नो बॉल घोषित केला गेलेला आहे. धाव संख्या आता बनू लागलेली आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 61 धावांचं टार्गेट होतं. दुसऱ्या मॅच मध्ये 59चं टार्गेट होतं. ओ वाह, जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने मात्र खेळला गेलेला फटका आणि आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. पालघरच्या सपाळे या ठिकाणी देखील याच चैतन्याने म्हणजे अधिकृत 5 बॉल मध्ये म्हणजे 6 षटकार मारण्याचा कारनामा देखील केला होता गेल्या आठवड्यात. हाच खेळाडू होता तो. समोर इकडेही चुकीला माफी नाहीये. दर्जेदार बॅटिंग चैतन्य. वाह, सिक्सर. पुढचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे 57. उरण तालुक्यात सध्या टॉपचा विषय आहे हा. जो बॅटिंग करतोय चैतन्य पाटील, जोडीला करण मडवी आहे. यांच्याकडे देखील एक वेगळं टॅलेंट आहे. आज ते दाखवावं लागणार आहे. 57 धावा झाल्यात. शेवटचं षटक मात्र मार्गस्थ आहे. यस, रामवाडी पेन मध्ये आरपीएल ला खेळताना पाहायला मिळतील. ऍज अ कॅप्टन म्हणून देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. नो बॉल मध्ये 33 वर चैतन्य देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि या षटकासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत ऋतिक मोरे. त्यांना पाहायला मिळत आहेत. खालापूर तालुक्यासाठी करण मडवी आणि चैतन्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. करण ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू आहे गावदेवी गावठाणची. भिवंडीचे खेळाडू देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. यानंतर भिवंडी विरुद्ध विनोद स्पोर्ट्स गावठाण.
उडवलाय. याच्यात हेलिकॉप्टरची झलक पाहायला मिळाली. करण मडवी हे देखील ते नाव आहे ज्या नावाची चर्चा आहे. सिक्सर. षटकार आला योग्य वेळेला. गिअर चेंज केलाय. समोरचा संघ देखील बलवान आहे तर धावसंख्या मोठी बनवायला पाहिजे हे बरोबर माहिती आहे. धावसंख्या 63 झाली. आता यावेळेला पाहू शकता थोडासा दबाव आहे. धावा बनू लागलेले आहेत. उच्चांकी धावसंख्या या ठिकाणी बनली गेली आहे. परंतु क्रिकेटमध्ये आणि त्यातल्या त्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये कितीही मोठी धावसंख्या असेल तिचाही पाठलाग होताना पाहायला मिळालेला आहे. आई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. इकडे थोडीशी समस्या पाहायला मिळाली आहे. जे बॉल लेंथवर किंवा लेनच्या थोडेसे पाठीमागे राहिलेत आणि बऱ्यापैकी बॉडीच्या दिशेने केलेले आहेत. याही वेळेला जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित होतोय. अवंतरच्या धावा मात्र काही थांबता थांबेना. 65 धावा धावफलकावर आहे. एखाद्या चांगल्या बॉल नंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. चैतन्याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि करण देखील आता लयमध्ये येताना पाहायला मिळतात. कारण 2 षटकार 1 चौकार त्यांच्याही बॅटमधून आलेला आहे. अवंतरच्या स्वरूपात 12 धावा आहेत या 65 मध्ये. धावा. करण मडवी, ऋतिक मोरे. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि +1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 68 वर जाते. स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत आता चैतन्य पाटील. 5 षटकार ज्यांच्या बॅटमधून आलेले आहेत आणि 33 धावांवर खेळत आहेत. 9 बॉलवर 9 मध्ये खेळत आहेत. चैतन्य टाकी गावचा असा खेळाडू ज्याने टाकी गावचं नाव केलंय. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि धावा येत आहेत. चला तिसऱ्या पंचांची मागणी. खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग आहे का हे चेक करायचं आहे. व्हाईट बॉल आहे. यस पिचच्या बाहेर आहे कम्प्लिटली. नव्हतं तर ते नव्हतं आणि त्यामुळे व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जाईल. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहे. 70 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. चांगलीच गर्दी केली आणि यानंतर सुद्धा रथी महारथ इकडे येणार आहेत. विनर स्पोर्ट्स गावठाण उरण यानंतर खेळणार आहे. भिवंडी 11 यानंतर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर अलिबागची स्टारकास्ट याच मैदानात पाहायला मिळणार आहे आणि नवी मुंबईचे देखील येस 1+1 70 झाले.
+1 70 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा चैतन्य यांच्यावर नजरा मात्र या ठिकाणी असणार आहेत. या धावसंख्येला रोखायचं कसं हाही प्रश्न पडलाय, कारण पहिल्या 2 ओव्हरला फक्त 19 धावा होत्या, 3 ओव्हरला 34 होत्या आणि त्याच्यानंतर धावा यायला सुरुवात झालेली आहे. त्याचं कारण आहे चैतन्य यांची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि करण यांची साथ आहे. फुल टॉस टोलावलाय मात्र या ठिकाणी या बॉलला लांब 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 खूप लांब षटकार. दहा बॉल मध्ये 39 धावांवर बॅटिंग करतायत चैतन्य. 3 चेंडू तर अजूनही बाकी आहेत. ऋतिक प्रयत्न करतायत कमबॅक करण्याचा. समोर चैतन्य नावाचं वादळ आहे आणि या पावसात देखील तडाखा त्याचा बसलाय. ऑप्टमच्या पुन्हा एकदा बराचसा बाहेर चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न. नो बॉल आता या वेळेला पाहायला मिळतोय. +1 धाव देखील त्या ठिकाणी अतिरिक्त मिळेल. 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 78 वर जाते. चांगली धावसंख्या उभारली गेलेली आहे. पुढल्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचं आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध भिवंडी असा सामना पाहायला मिळणार आहे. जयेश पाटील आणि कंपनी तर भिवंडीचा वंडर बॉय, ज्यांनी भिवंडीचं नाव सर्वप्रथम जगभरामध्ये केलं, असा एक दर्जेदार खेळाडू जयेश पाटील या ठिकाणी जेपी येत आहेत. दिगोडेमध्ये स्वागत आहे जेपी. संजय सोलंकी उर्वरित षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मारला हा सुद्धा खूप लांब. उसळी होती आणि फेकून दिलाय खूप लांबवर. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. उरण तालुक्यात टॉपचा आणि चर्चेचा विषय का आहे टाकीगावचा हा खेळाडू बॅटिंग करताना 45 वर बॅटिंग करतायत आणि टीमची धावसंख्या 84 वर जाताना पाहायला मिळते. चैतन्य यावेळेला समोर. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्यांचा गजर करूयात. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. गावाचं नाव टाकीगाव, खेळाडूचं नाव चैतन्य. एसएन ट्रॉफी दिगोडे गाजवतोय. उंचावून दाखवा आम्हाला, कारण अर्धशतक केलंय तुम्ही. जबरदस्त कामगिरी. यावेळेला खुलवा टप्प्याचा बॉल समोर आलाय. ओ हातातून झेल मात्र तिकडे सुटलेला आहे. चैतन्यने केलेली जबरदस्त कामगिरी. 1 धाव तर घेतली गेलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होईल आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. छोटी छोटी गावं क्रिकेटच्या खेळाडूंनी प्रसिद्ध केली आणि त्याच्यात एक नाव ऍड झालंय, ते म्हणजे टाकीगाव. त्याचं कारण आहे चैतन्य पाटील यांनी केलेल्या या मोठ्या स्पर्धेमधील आणखीन एक अर्धशतक. सध्या जबरदस्त फॉर्मात असणारा खेळाडू हा फॉर्म गावदेवी गावठाणसाठी या मैदानात देखील घेऊन आले आणि हे अर्धशतक लक्षात राहण्यासारखं असणार आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 92. जिंकण्यासाठी पाहिजे खालापूरला 93. चला टॉस केला जाईल. यानंतर विनोद स्पोर्ट्स गावठाण कॅप्टन या, कारण भिवंडीचे कॅप्टन ऑलरेडी या ठिकाणी आलेले आहेत. टॉस केला जाईल. योगेशदादा पवार महाराष्ट्र रणजीपट्टू यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. पहा लक्ष जरी मोठं वाटत असेल अशक्य नाहीये. अर्चद पेंडारी शुभमने या अगोदर बॅटिंग केली.
ओमकार गावडे सुद्धा आहेत, संजय सोलंकी आहेत, शुभम गोडविंदे आहेत. हे काय हार मानणारे नाही आहेत. खालापूरकर देखील फाईट करतील. मजा येईल ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. परंतु पहिला डाव ज्यावेळेला आपण पाहिला ना, नक्कीच चैतन्याचं नाव डोळ्यासमोर येतच येतं. जाऊयात दुसऱ्या डावाकडे आणि आवाज असेल महाराष्ट्राचे आकडे तज्ञ आणि व्हॉइस ऑफ तळोजा मी आमंत्रित करेल या ठिकाणी. विनोस्फोट गावठाण प्रयास यांनी टॉस जिंकलाय. सुधीर बुवा पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल एस एन स्पोर्ट डिगोडेच्या या स्पर्धेसाठी. सुधीर भाऊ आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात. आपला एक विशेष सन्मान मी रोहन भाऊ यांना विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे. आजचा दिवस प्रेक्षकांनो चुकू नका. दर्जेदार क्रिकेट पाहायचं असेल तर चलो दिगोडे आणि आवर्जून या ठिकाणी दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे. आणि धन्यवाद सुधीर साहेब आपण उपस्थित राहिलात. मयुरजी तांडील साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. मयुरजी तांडील मयुरजी तांडील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल. योगेश दादा पवार यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. महाराष्ट्र रणजीपट्टू या स्पर्धेसाठी हिट आणि फिट खेळाडू, ऑल टाइम हिट आणि फिट खेळाडू. बॅटिंग कधी सदाबहार आणि फिल्डिंग कधी लाजबाब. या दोन गोष्टी वाखाणण्याजोगत्यात दादा आपल्या असतात. आणि टीम संकटात आहे, नक्की कधी कॉल करा, टीमला म्हणावं सज्ज आहेत आणि मॅच जिंकून देण्यासाठी देखील तत्पर. आणि आता जर पाहिलं तर जयेश भोसले सरांचा एक जबरदस्त आवाज आपण ऐकाल. शुभमजी कडू यांना विनंती करूयात. शुभमजी कडू आपण यावं व्यासपीठावरती. आपले हार्दिक स्वागत. शुभमजी कडू दुत्तुम या मॅच कडे वळूयात. एक मोठं लक्ष, मोठं आव्हान. 92 म्हणल्यात 93 रनचं टार्गेट. 93 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि मागील मॅच मध्ये ज्या खेळाडूने अगदी आपण म्हणतो ना की फॉर्म हा तात्कालीन असतो परंतु दर्जा हा चिरस्थायी असतो. आणि आणखीन एक चिर तरुण असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संजय सोलंकी कुल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. बॅटिंगसाठी तो मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तर त्याच्या साथीला शुभम गोडविंदे. बॅटिंगसाठी 93 रनचं टार्गेट, 93 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. काय बॅटिंग केली आहे आज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा अर्धशतक ठोकलंय आणि अर्धशतकांची अगदी काही झडीच लावली आहे या खेळाडूने. चैतन्य पाटील दादरपाडाची स्पर्धा गाजवली. 2 मॅच मध्ये 100 बनवलाय. अगदी या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. अगदी 53 धावांची खेळी, 8 उत्तुंग षटकार ठोकले. अगदी आपण पाहिलं ना कांचनजी पालकर सर 14 बॉल टाकण्यात आले शेवटचे षटक हाताळण्यासाठी. 14 बॉल 2 गोलंदाजांनी हाताळल्या. 32 धावा या शेवटच्या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्या. आणि त्याच जोरावरती 92 बनल्या. 93चा पाठलाग करायचा आहे. शुभम डाकी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. बोरकारचा गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. एका बाजूला शुभम गोडविंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. त्याने मागील मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला आपल्या खेळीच्या जोरावरती. हा सामना महत्त्वाचा इथे करून दाखवावा लागणार आहे. जे चैतन्य पाटीलने केलं ते आपणही करू शकतो हा आत्मविश्वास मनाशी असायला हवा. कारण 12 मार्च 2006 साली क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती 434 बनल्या होत्या आणि अवघ्या 3.5 तासामध्ये तो विक्रम मोडीस काढला होता साऊथ आफ्रिका संघाने. जोहान्सबर्गचं ते मैदान. आज या मैदानावरती हा मोठा विक्रम नोंदवावा लागणार आहे. एसएन ट्रॉफी 2025 मध्ये. पहिला बॉल, पहिला चेंडू उजव्याशीच्या बाहेरचा. बॅटची आतली कडा घेत असताना पाहायला मिळतोय. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल आली आहे. मागील मॅच मध्ये कव्हर पॉइंटला आणि एक्स्ट्रा कव्हरला जे 2 षटकार केवळ 2 बॉलमध्ये ठोकणारा संजय सोलंकी अर्थात एकू स्ट्राइक एंड वरती येत असताना पाहायला मिळतो आहे.
काय सुरुवात झाली होती ती मात्र मागील सामन्यामध्ये सकारात्मकतेने सुरुवात करावी लागते. एखाद्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होत असतो त्यावेळेला, आणि होय सकारात्मकतेने सुरुवात केली होती. देवान शिलवंत खालापूर या टीमने ज्योती एंटरप्राइजेस मानगाव टीमला परास्त केलं होतं. एक मोठा उलटफेर त्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. धावसंख्येचा पाठलाग करत असताना जिथे मात्र लिले या सामना जिंकला होता. अखूट टप्प्याचा चेंडू रूम दिला होता उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. पिट्टू त्या ठिकाणावरती तैनात आहे. कोणती धाव मात्र मिळणार नाही आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू जास्तीचं प्रेशर क्रिएट करतील. 93 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक मोठं आव्हान आहे. कडवट आणि तिखट आव्हान राहील, कारण या परिस्थितीमध्ये इथे धावा बनवणं ही बाब सोपी नाही आहे. परंतु जे पूर्वार्धामध्ये चैतन्य पाटीलने केले ते उत्तरार्धामध्ये करणं गरजेचं. यावेळेचा बॉल बॅटच्या स्टिकरला लागला. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सज्जनला आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. बोरखारचा आणखीन एक खेळाडू. बोरखारच्या गोलंदाजाने बॉल टाकला. बोरखारच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केलाय. उरण तालुक्याच्या आज आपण पाहतोय ना प्रतिष्ठेच्या या स्पर्धेमध्ये आणि उरण तालुक्याच्या संघामध्ये स्थान मिळवलेले दोन खेळाडू पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सातत्य पूर्वार्धामध्ये जिथे मात्र या आधीच्या मॅचमध्ये ज्या खेळाडूने राखलं होतं, अगदी आपल्या विस्फोटक अंदाजामध्ये झंझावाती खेळ करणारा, नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करणारा, बॅटिंगचा जणू का लेजर शो दाखवणारा शुभम गुडबिंदे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चाच पडतोय. त्याच्या बॅटमधून तितकेसे मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. केवळ 2 आहेत धावफलकावरती धावा. यावेळेला थेट यष्टांचा वेध. बँग ऑन टार्गेट. दांडी गुल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज बाद. थँक्यू. काय गोलंदाजी केली आहे. फुलर लेनचा बॉल टाकला. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि थेट यष्टांचा वेध घेणारा एक टो क्रशर फलंदाज होतोय बाद. मागील मॅचचा हिरो या सामन्यामध्ये राहिला 0, अर्थात 3 बॉल केवळ 1 धावांची खेळी करून शुभम गुडबिंदे बाद झालाय. बंटी पेंडारी अर्थात अर्षद पेंडारी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. गावदेवी गावठाण उरण संघ खेळतोय जरूर, परंतु या संघामध्ये केवळ 5 गावचेच खेळाडू खेळत आहेत. कारण टाकी गाव आहे. त्याच वेळेला मोठी जुई पाहायला जुई गावाचा खेळाडू पाहायला मिळतात. बोरखार, चिरले, गावठाण आणि त्याच वेळेला जासई आणि फुंडे. फुंड्याचा एक खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती केवळ 2 आहे. पहिला षटक संपलंय शुभम डाकीने. या षटकामध्ये अगदी नामोहरण केलं. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आणि 1 विकेट मिळवत असताना संघाला मॅच मध्ये पकड मजबूत करून दिली आहे. 4 षटकांचा खेळ शेष आहे. 91चं लक्ष आहे. अजूनही रोहित घरात गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. मागील मॅच मध्ये त्याने प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती केवळ 3 धावांचं ते मॅजिकल षटक संघाला मॅच मध्ये घेऊन येणारा रोहित घरतचं राहिलं होतं. तोच गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. धाकटी जुईचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. या मॅच मध्ये खरं तर एक कडवट असं आव्हान राहील. धावा बनवणं ही बाब सोपी नव्हती. तिथे धावा बनवून दाखवल्या. अर्धशतक ठोकलं. एकंदरीत असं वाटलं होतं या मैदानावरती 60 धावा या मुबलक आहेत, पुरेशा आहेत, यशाच्या हमी देत आहेत. परंतु याच मैदानावरती या स्पर्धेमध्ये 92 धावा बनवून दाखवल्या चैतन्य पाटीलच्या या विध्वंसक खेळीच्या जोरावरती. आणि अक्षरशः दूध धुतलं. डिटर्जंटचा वापरच केला नाही त्याने. रोहनजी मस्के यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. रोहनजी मस्के. हा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन राहिलाय. रोहित घरत अवांतर धाव खर्च करत असताना पाहायला मिळतो आहे. रोहित घरतने सातत्याने आपण पाहिलं ना तर अचूकतेवरती त्याचा भर राहतो. उजव्या यष्टीवरती बाहेरचे बॉल निघणारे चेंडू तो हाताळतो. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. काळजी घ्या. काळजी घ्या. पाणी जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. बॅटची लिडिंग एज घेतली होती. एकू दुखापतग्रस्त होत असताना पाहायला मिळतोय.
दुखापत झालेली पाहायला मिळते आहे. कारण खऱ्या अर्थानं आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी एकू आघाडीला येत असताना पाहायला मिळाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, शरीरावरती चेंडू आढळला. स्वर्गीय मेघनाथ रामभाऊ ठाकूर व स्वर्गीय ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दोन बंधूंनी आयोजित केलेली, दोन बंधूंच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा पाहायला मिळते. विश्वजित मेघनाथ ठाकूर आणि अभिजित मेघनाथ ठाकूर यांच्या माध्यमातून आयोजित असणारा क्रिकेटचा हा दैदिप्यमान आणि अभूतपूर्व सोहळा आपण पाहत आहोत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या ही स्पर्धा पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये सर्व गुण संपन्न असं आयोजन, उंचच्या उंच ट्रॉफीज, भव्य दिव्य व्यासपीठ, अगदी सर्व गुण संपन्न असं आयोजन. यावेळेचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर पुन्हा एकदा ठेवण्यामध्ये यशस्वी राहिला गोलंदाज रोहित घरत. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे हातात असताना पाहायला मिळतं. धावफलकावरती केवळ 4 आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तुमचे इरादेही तितकेसे मोठे असायला हवे आणि ते इरादे मोठे घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं असताना जिथे सध्याच्या घडीला अडचणीमध्ये सावरत असतात, जिथे पाहायला मिळतो संघ, या अडचणीमधून स्वतःला सावरावं लागेल आणि संघाला आवरावं लागणार आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळला, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. चेतनला आपण पाहतो आहोत, केवळ एक सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. कारण इथे आपला क्षेत्ररक्षक चांगलं हजरजबाबीपणा दाखवत असताना पाहायला मिळालाय. चैतन्य पाटील. धावा थांबल्यात, किंवा महाग झाल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती केवळ 5. यावेळेचा बॉल देखील फास्ट अँड फ्युरियस थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. बॅट आणि पायाच्या मधलं अंतर इथे चांगल्या रीतीने गाठलं गेलं. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला बॅटच्या टोला लागलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय परेश ठाकूर. दूध तुमच्या या खेळाडूने झेल टिपला. फलंदाज बंटी पेंडारी बाद. मध्ये फेरबदल. शुभम पाटील चिरल्याचा गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. खरं तर विकेट मिळवली आहे. पहा, यशाची उंच शिखरे गाठता येतात त्यासाठी आत्मविश्वास असावा लागतो आणि काहीतरी करण्याची जिद्द असावी लागते. कारण बारापाडा या गावामधून, छोट्याशा गावामधून येत असताना एक युवक आज यशाची उंच शिखरं गाठू शकतो. स्वतःचा पेज त्यांनी तयार केला. क्वालिटी दाखवे, हसनेन दाखवे यांना देखील आपण पाहतो. यश मिळतं त्यासाठी कठीण परिश्रम तुम्हाला करावे लागतात आणि स्वतःवरती हिंमत दाखवावी लागते. हसनेन दाखवे, तुमचं या रिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. ते केवळ 5 आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. पुढचा बॉल. शुभमचा हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर राहिला होता. गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळते व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. संजय सोलंकीला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतो आहोत. खरं तर एक मोठं लक्ष गाठायचं आणि आता मात्र धावा, या धावसंख्येचा पाठलाग करत असताना, मोठी धावसंख्या उभारत असताना प्रत्येक षटक हे जवळपास 30चं यायलाच हवं. उजव्या यशीच्या बाहेर पुन्हा हे चेंडू त्याच धाटणीचे टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. कोण बदलले, दृष्टिकोन तेच ठेवावे लागतील डॉट बॉल काढण्याचे. एक युवा खेळाडू गोलंदाजी करतोय. अंडर 17, अंडर 18चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वर्ष 17 या युवा खेळाडूच शुभम पाटील. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची आउटसाइड एज, घोषांकित क्षेत्र. धाव मिळेल ती केवळ आणि केवळ एक. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या केवळ 6 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. ओंकार गावडेला आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहोत. खोलातला बॉल, हेलिकॉप्टर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओंकार गावडेच्या बॅटमधून षटकार.
प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. 93चा पाठलाग करत असताना लगातार 2 चेंडू 2 षटकार. संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार गावडे 2 बॉल 2 षटकार ठोकल्यात. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा येतोय शुभम पाटील. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पडल्यानंतर स्किट होतोय. वेग प्रचंड पाहायला मिळाला होता. महेशजी रामदास पाटील साहेब दिगोडे यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आपलंही स्वागत साहेब या व्यासपीठावरती. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2 बॉल 2 षटकार. हा चेंडू लगातारचा तिसरा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. जास्तीचे हाईट फॅक्टर पाहायला मिळाले की मोहना गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने लेंथ बॉलवरती जास्तीचा भर दिलाय. काही चेंडू उसळी घेणारे, काही चेंडू फुलर लेन्स आहे, काही उजव्या यष्टीच्या बाहेर, काही आतमध्ये येणार आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतो आहे. कव्हर्सला आणि कव्हर पॉइंटला खेळण्यासाठी भाग पाडले या गोलंदाजाने. पहा गोलंदाजीतील नाना रूपे इथे पाहायला मिळाल्यात. वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी होती. या धावफलकावरती 21 आहेत. 93चा पाठलाग करायचा. 21 धावा धावफलकावरती. मॅच मध्ये पकड मजबूत केले गावदेवी गावठाण उरण टीमने. यावेळेचा बॉल देखील फटका फसलाय. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न आणि होय सहज साधा सोपा झेल टिपण्यात आला. बोल्ड अँड कॉट. फलंदाज बाद. कारण 21 धावा धावफलकावरती आहेत. 93 धावसंख्येचा पाठलाग करायचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मोहतसिमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत बॅटिंगसाठी. 5व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. रोहित घरात गोलंदाजी मार्कवरती येईल. पहिल्या षटक 3 धावांचं राहिलं होतं. एक विकेट त्याने मिळवली होती. खोलातला बॉल ऑन साइडला केला. उंची जास्त लांबी कमी. चैतन्य पाटील आणि 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. हेच पावसाळी क्रिकेट आहे. याचाच आनंद तुम्ही घेण्यासाठी इथे आलेला आहात. हा झेल निसटला जिथे मात्र स्किट झाला क्षेत्ररक्षक. धारातीर्थी पडला मैदानावरती आणि जिथे झेल निसटल्यानंतर जीवदान मिळालंय ते संजय सोलंकी अर्थात इकूला. धाव मिळते ती 1. संघाची धावसंख्या 24 आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा उचली घेणारा. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. आदरणीय महेश रामदास पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. एक विशेष सन्मान स्वागत आणि सन्मान आपण करतो आहोत. पहा मी प्रेक्षक वर्गाला विनंती करेन व्यासपीठाच्या उजव्या बाजूला विजेचा सर्वाधिक मोठा पोल आहे त्यापासून दूर उभे राहा. आदरणीय आपण पाहतो आहोत 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला लाभते आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान स्वागत आणि सन्मान. स्वागत करू या सकल जणांचे पण जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आपण करतो आहोत या व्यासपीठावरती. विशेष सन्मानानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये वळतो आहोत जिथे धावफलकावरती धावा आहेत त्या 26. मोठे धावसंख्येचा पाठलाग करत असताना इरादे मोठे होते. फलंदाजांचे सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त झाली ती अर्थात शुभम गोडबिंदेची आणि ती पथ्यावरती पडली आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ गावदेवी गावठाण तुझी मडवी साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात केवळ 26. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केलाय. फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
मोतासिंगच्या बॅटमधून निघणारा हा षटकार इथे पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला यावेळेला बॅटचा टोला लागतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. परेश ठाकूरचं शेड्यूल बिझी ठेवलंय. एक कॅच चांगला टिपलाय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. सध्याच्या घडीला खांद्याची दुखापत आहे, परंतु 5 बॉल 5 षटकार त्याने ठोकले. दादरबाड्याच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील ठोकलं होतं. 32 आहेत एकंदरीत. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे आणि विजयासाठी जिथे आपण पाहिलं तिथे एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सहा चेंडू आणि 61 ची आवश्यकता होती. कॉट बिहाइंड विकेट्स ऑफ डिसमिसल. फलंदाज आणखी एक धक्का. संजय सोलंकी डिपाच. रणजीपट्टू योगेश पवार आपल्यापासून राजा घेत असताना पाहायला मिळत आहे. दादा थँक्यू व्हेरी मच. डी.वाय. पाटील साठी सातत्याने चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. त्याच वेळेला सचिन तेंडुलकरच्या अकॅडमीमध्ये त्यांना पण फिल्डिंग कोच म्हणून पाहतो. MCAचे सिलेक्टर म्हणून देखील पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा त्या सध्याच्या घडीला 32. आणखीन एक धक्का लागलाय. संजय सोलंकी बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. सुशांत मोरेला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहत आहोत. 61 ची आवश्यकता होती. 6 बॉल 61 धावा. औपचारिकता केवळ बाकी राहिली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील होत असताना पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कौल देखील झाला आणि जिथे आपण भिवंडी 11 आणि विनोद स्पोर्ट गावठाण उरण या टीमला पाहत आहोत. विनोद स्पोर्ट्स गावठाण उरण आणि भिवंडी 11 या दोन संघांना पाहायला मिळेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील ते DST रक्षकाचा वेध घेईल. चैतन्य पाटीलने अर्धशतक टोकलं. त्यामध्ये 8 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले होते. 53 धावांची वादळी खेळी साकारली. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक चैतन्य पाटील टाकीगावच्या नावावरती राहिलं. यावेळेचा बॉल आडवा बॅटने ऑन साईडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जरूर झालाय परंतु इथे षटकार आलाय. यावेळेचा क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंगचा क्लास आणि बॅटिंग झकास. षटकार. समोर खेळला. स्ट्रेट खेळला होता आणि तोही ग्रेट खेळला होता. षटकार आला त्याच्या बॅटमधून. 44 बनलेला पाहायला मिळतात. अंतर पराभवाचं कमी करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी. अवांतर धाव. 45 धावा धावफलकावरती आहेत. 93चा पाठलाग करायचा होता. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आला, परंतु अशा संघाच्या विरोधात हा निर्णय घेण्यात आला ज्या संघाने अगदी दुसऱ्या वेळेला या स्पर्धेमध्ये धावा डिफेंड करण्याचा कारनामा केलेला पाहायला मिळतो आहे. पहिल्या मॅचमध्ये धावा डिफेंड केला. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील जेमतेम आपण पाहिलं तर या मॅचमध्ये पकड मजबूत केली आहे आणि या धावा डिफेंड करण्यात येतात. अशा संघाच्या विरोधात हा निर्णय कुठे ना कुठेतरी टॉस जिंकल्यानंतर जो चुकीचा पाहायला मिळाला होता क्षेत्ररक्षण करण्याचा, कारण धावांचं डोंगर उभं करण्यात आलं. 92 धावा बनवण्यात आल्या. त्याचंच कारण की काय, धावांचा पाठलाग करत असताना जिथे सुरुवात ही लडखडती झाली. शुभम गोडविंदे स्वस्तात बाद झाला. त्याने मागील मॅचचा हिरो या मॅचमध्ये 0 राहिला होता. पुढचा चेंडू उसळी घेणारा. इथे मात्र गोलंदाजाला पुन्हा दंडित करण्यात येतं. पूर्वार्धामध्ये असंच काहीतरी घडलं होतं. 14 चेंडू हाताळण्यात आले शेवटचे षटक टाकण्यासाठी आणि 32 धावा खर्च करण्यात आल्या होत्या. याचंच कारण आपण पाहिलं तर जवळपास 2 षटक तिथेच वाढले. खोलातला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मॅच संपतीये, फिनिश होतीये. एका मोठ्या फरकाने सामना जिंकलाय. गावदेवी गावठाण उरण टीमने ही मॅच मध्ये बाजी मारली आहे आणि आजच्या दिवसाची शेवटची मॅच खेळण्यासाठी गावदेवी गावठाण उरण संघ तयार राहील. टॉस जिंकला नेक्स्ट मॅचचा विनोद स्पोर्ट्स गावठाण उरण टीमने.
टॉस जिंकलेला पाहायला मिळालाय. चला गावदेवी गावठाण उरण संघाला आपण लक्ष वेधूयात. 5 वाजता ठीक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. 4:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ॲब्सोल्युटली नो डाऊट वन साइड हिरो या सामन्याचा. 53 धावांची वादळी खेळी, अगदी जो नॉट आउट राहिला आणि जिथे गोलंदाजी करत असताना ज्याने शेवटच्या षटकामध्ये विकेट देखील प्राप्त केली, चैतन्य पाटील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. चैतन्य पाटील या प्लेअर ऑफ द मॅच. 14 बॉल 53 धावा, 8 उत्तुंग षटकार, नॉट आउट ही खेळी साकारणारा या उरण तालुक्यातील प्रतिती यश असा खेळाडू. आदरणीय सुधीर बुवा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. सुधीरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात येईल, ज्याच्या नावावरती एक नंदी आहे आणि या उरण तालुक्यामध्ये येत असताना ज्याच्या नावावरती एक बाईक देखील पाहायला मिळाली होती विंधनेच्या प्रीमियर लीग मध्ये, असा खेळाडू ज्याला आपण आमंत्रित करत आहोत प्लेअर ऑफ द मॅच. अर्धशतक पहिले येत असताना पाहायला मिळते. चैतन्य पाटीलला आपण हा पुरस्कार देत आहोत. चैतन्य पाटील एसएन ट्रॉफी मध्ये पहिली हाफ सेंचुरी मारणाऱ्या खेळाडूला विनायकजी जाधव आणि मित्र परिवार बोरिवली गोराई यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. चैतन्य पाटील, मी विनंती करेन हे कॅश प्राइज आपल्याला दिलं जाईल, त्या अर्थात जीपे होईल. त्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा नंबर आमच्यापर्यंत द्या, जेणेकरून हे कॅश प्राइज तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल एसएन ट्रॉफीच्या माध्यमातून. अर्थात आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज या अर्धशतकासाठी, पहिल्या अर्धशतकासाठी देत आहोत सुधीर बुवा पाटील साहेब यांच्या माध्यमातून. कॅश प्राइज आपण 500 रुपये आणि तथा 1111 रुपयाचा कॅश प्राइज जी येत असताना पाहायला मिळालंय. पहा, या स्पर्धेने अगदी मापदंड ओलांडले आहेत. एसएन ट्रॉफी मधलं पहिलं अर्धशतक त्यासाठी आपण पाहतो विनायक जाधव आणि मित्र परिवार बोरिवलीच्या गोराईहून अमित बाबा ठवाळ यांचे विशेष करून आम्ही आभारी राहू की ज्यांच्या माध्यमातून ही पारितोषिक